निफाड तालुक्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस. इयत्ता 2री ते 7वीच्या 1527 विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? प्रकाश पाटील. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2.5 महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल 1527 पाठ्यपुस्तकं संचाचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली असून पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप निफाड पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील यांनी केला आहे. शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून त्यांचे जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर वितरण केले जाते. मात्र यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2.5 महिन्याहून अधिक काळ उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळालेली नाहीत. इयत्ता 2री, 4थी आणि 6वीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या गंभीर प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे पाठ्यपुस्तकांचा तुटवड्याबाबत विचारणा केली. त्यावेळी या तुटवड्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाठ्यपुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी प्रकाश पाटील यांनी केली असून आता प्रशासन याबाबत कोणती उपाययोजना करते याकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. यावेळी शिवसेना लासलगाव शहर प्रमुख प्रमोद पाटील, शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गट विकास अधिकारी नम्रता पाटील यावेळी म्हणाले की निफाड तालुक्यात एवढा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याची माहिती शिक्षण विभागाने आम्हाला दिलेली नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून माहिती घेऊ व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचवू. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळावीत यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे सांगितले. दक्षवेध न्यूज मराठीसाठी संपादक राहुल कुलकर्णी, सहकार्यकारी संपादक राजेंद्रजी थोरात, निफाड. निफाड तालुक्यामध्ये पंचायत समितीचा शिक्षण विभागाचा अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे. कारण की या ठिकाणी शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना 2.5 महिने झाले आणि चाचणी परीक्षाही सुरू झाली, परंतु अद्यापही 1557 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुस्तकाचे संचच मिळालेले नाही. अशी दुर्दैवी परिस्थिती ही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांची आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला 8 दिवसापूर्वी माहिती मिळाली की विद्यार्थ्यांना पुस्तकच नाही. पालकांनी तक्रार केली. त्यामुळे आम्ही आज गट विकास अधिकारी मॅडम जगताप मॅडम व पाटील साहेब यांची भेट घेतली व त्यांच्या कानावर हा प्रकार घातला असता त्यांनी अचंबित करण्यासारखं उत्तर दिलं की आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नाही. जर का जबाबदार व्यक्ती आहे तालुक्याची आहे तर यांना माहिती पाहिजे होतं की या विद्यार्थ्यांना पुस्तक नाही, तालुक्यात काय परिस्थिती आहे. तर त्यांना आम्ही विनंती केली की ज्या अधिकाऱ्यांनी हा कसूर केली आहे कामात, विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ही चाचणी परीक्षा रद्द करण्यात यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. तर या ठिकाणी तातडीने 8 दिवसात पुस्तकं उपलब्ध न झाल्यात विद्यार्थ्यांना या ठिकाणी या शिक्षण विभागाला आम्ही टाळं ठोकू.